आपल्याला दुःख याच कारणामुळे होते, यावर काम करा, मग बघा मार्ग कसा दिसेल. स्वामी समर्थ हेच सांगतात. जीवनामध्ये या गोष्टी स्वीकारल्या तर नक्कीच तुम्ही नुसते आनंदीच राहणार नाही, तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार. दुसऱ्याने दाखवलेल्या मार्गावर चालणे हे खूप सोपे असते. त्याने कोणकोणत्या संकटाचा सामना केला आहे हे आपल्याला माहीत असते, पण त्यातून आपल्याला पूर्ण अनुभव घेता येत नाही. यासाठी नेहमी नव्या मार्गावर चालणे गरजेचे आहे. जे काम करण्यास कुणीही तयार नसते असे काम आपण केले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला येणारा अनुभव हा वेगवेगळा असतो. त्यातून स्वतःचा मार्ग स्वतः काढावा लागतो. आता नीट लक्ष देऊन ऐका. आपल्याला दुःख का होते याचे मुख्य कारण मी सांगणार आहे. यावर जर तुम्ही काम केलं तर यश नक्कीच तुम्हाला लाभेल. जगण्याचे 3 काळ आहेत: भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. भूतकाळामध्ये रमून त्या काळातील घटना आठवून आपण दुःखाला निमंत्रण देत असतो. भविष्यात जगणे म्हणजे उद्याची चिंता होऊन भीत भीत जीवन जगत असतो. सुखी जीवनाचे एकच सूत्र आहे, ते म्हणजे वर्तमान काळ. मग आपण या वर्तमान काळामध्ये का जगत नाही? आयुष्य हे प्रवाही आहे असे आपले स्वामी महाराज नेहमी सांगतात. भूतकाळ आणि भविष्याच्या या गर्दीतून बाहेर पडून वर्तमानात जगण्याची प्रेरणा आपोआप मिळत असते. म्हणून ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाही त्यावर वेळ वाया घालवू नये. स्वतःवर काम करावे, स्वतःचा विकास करावा. ते म्हणतात ना, आपण जे करतो त्याचप्रमाणे आपले व्यक्तिमत्व हे घडत असते. आयुष्य हे निश्चित नाही. उदाहरणार्थ, आपण कधी याचा विचार केला आहे का? आपला जन्म कुठे झाला? आपण कोणाच्या घरात आलो? नाही ना? कारण आपल्याला या प्रश्नाची उत्तरे माहीत नसतात. या सर्व योगायोगाच्या गोष्टी आहेत. असं असतं तर बरं झालं असतं, तसं झालं असतं तर चांगलं झालं असतं, याचा विचार करण्यापेक्षा वास्तव स्वीकारून पुढं गेलं पाहिजे. जेव्हा आयुष्याच्या एखाद्या वळणावर एखादी गोष्ट करण्यासाठी निर्णय घेण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा काम करत राहा. तुमच्या आयुष्यातील निर्णय हे दुसऱ्याला कधीच घ्यायला सांगू नका, कारण आयुष्य हे तुमचे असते. आयुष्यात जसे तुम्ही पुढे जाता तुमच्या अनुभवातूनच तुम्हाला योग्य प्रेरणा हे मिळत असते. योग्य काय, अयोग्य काय हे आपले मन नेहमीच आपल्याला सांगत असतं. कारण शेवटपर्यंत जी आपल्या कायम सोबत असते ती म्हणजे आपली विल पॉवर, म्हणजेच आत्मशक्ती. आणि आत्मशक्तीच आपल्याला योग्य आणि अयोग्य खरा मार्ग नेहमी दाखवत असते. ते म्हणतात ना, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. म्हणजे आतला आवाज जो तुम्हाला सुचवतो तो, कारण तुम्हीच स्वतःला जास्त ओळखत असता. तेव्हा रुबाब हा जगण्यात असला पाहिजे, वागण्यात नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.